कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातली अनेक गावं खरं तर ज्या धरणामुळे सुजलाम सुफलाम झालेली आहेत ते धरण म्हणजे चांदोली धरण. सध्या आपण चांदोली धरणाच्या इथे उभे आहोत. हे धरण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज रोजी 100% भरलेलं आहे. त्या निमित्तानं केलेला हा स्पेशल रिपोर्ट. आशिया खंडातील दुसऱ्या तर भारतातील पहिल्या क्रमांकाचे मातीचे धरण म्हणून चांदोली धरणाची ओळख आहे. 34.40 TMC पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाचे बांधकाम 1978 मध्ये पूर्ण झाले. उभारणीपासून प्रत्येक वर्षी हे धरण 100% भरतेच. म्हणूनच सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांसाठी हे धरण वरदान ठरलेलं आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत पाथरपुंज येथे वारणा नदी उगम पावली आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रचितगडच्या पायथ्याशी राम नदीचा उगम आहे. या दोन्ही नद्या धरणाच्या पाणीसाठ्याचे मुख्य स्रोत आहेत. चांदोली गावाच्या हद्दीवर असल्याने चांदोली, तर वारणा नदीवर असल्याने वारणा म्हणूनही हे धरण ओळखले जाते. या विस्तीर्ण जलाशयाला वसंत सागर म्हणूनही संबोधले जाते. या धरणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वारणा डावा व उजवा कालवा, वाकुर्डे उपसा सिंचन योजना व वारणा नदी पात्रात पाणी सोडले जाते. त्यामुळे चांदोली धरण पूर्ण भरण्याकडे लोकांचे लक्ष लागून राहिलेले असते. सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी सरासरी 2500हून अधिक मिलीमीटर पाऊस पडतो. त्यामुळे 34.40 TMCचे हे धरण पूर्ण क्षमतेने भरते. या धरणाची लांबी 1583 मीटर असून धरणाची उंची 77 मीटर आहे. धरणाला 128 मीटर आकाराचे 4 वक्राकार दरवाजे बसविण्यात आले आहेत. 1998 ते 99 पासून 8 मेगावॅट क्षमतेच्या 2 जनित्रांद्वारे येथून 16 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येते. सध्या धरणाची पाणी पातळी 626.90 मीटरवर पोहोचली आहे. धरणात सध्या 974.188 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झाला आहे. धरण प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हे धरण 100% भरलं आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये असलेले हे धरण, या धरणातला प्रचंड असा पाणीसाठा, आजूबाजूला असलेल्या हिरव्यागार डोंगर रांगा, थंड हवा आणि आधीमध्ये येणाऱ्या ओल्या चिंब करणाऱ्या पावसाच्या धारा, असा अनोखं विहंगम दृश्य जे आहे ते सध्या आपल्याला चांदोली धरणावरती पाहायला मिळत आहे.